तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत बाजार समितीमध्ये तुरीला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे. तर सर्वात पहिले आपण शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुमची तूर विक्री असेल तर तुम्हाला योग्य तो दर मिळू शकतो. कारण की मी काही 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुमची तूर विक्री असेल तर तुम्हाला योग्य तो भाव मिळू शकतो आणि बाजार समितीचे भाव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतात. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत सादर करणार आहे काही बाजार समित्या. तर सर्वात पहिले आपण कारंजा, सोलापूर, जालना, अकोला, अमरावती, जळगाव, यवतमाळ, नागपूर, वाशिम आणि चाळीसगाव आणि परतूर आणि हिंगोली अशा काही बाजार समिती आहेत. त्या बाजार समितीचे बाजारभाव आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले मी सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला तुरीचे बाजारभाव याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला काय भाव मिळतो आहे. तर सर्वप्रथम जर पाहायला गेलं तर 8,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव तुरीला मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर भाव पाहायला गेलं तर 10,375 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला भाव मिळतो आहे. तर सोलापूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आहे 9,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 10,300 रुपये. तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमची तूर विक्री असेल तर तुम्हाला योग्य तो दर मिळू शकतो. या संदर्भात मी व्हिडिओ आणलेला आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे. तर समोर आपण जालना या बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 9,000 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमी भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर भाव पाहायला गेलं तर 9,976 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर समोर आपण पाहणार आहोत अकोला बाजार समितीचे बाजारभाव. अकोला बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 8,800 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 10,500 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला भाव मिळतो आहे. तर समोर आपण अमरावती बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. अमरावती बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 9,100 रुपये कमीत कमी इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 10,150 रुपये प्रति क्विंटल तुरीला भाव मिळतो आहे. तर समोर आपण जळगाव बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर जळगाव बाजार समितीमध्ये 8,400 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 9,850 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला भाव मिळतो आहे. तर समोर आपण यवतमाळ बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. यवतमाळ बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 9,200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 10,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमची तूर विक्री असेल तर तुम्हाला योग्य तो दर मिळू शकतो. कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी बाजार समितीचे बाजारभाव या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती मी रोज अपलोड करत असतो. त्याच संदर्भात मी आज तुरीचे बाजारभाव घेऊन आलेला आहे. तर समोर आपण पाहणार आहोत नागपूर बाजार समितीचे बाजारभाव. नागपूर बाजार समितीचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर 9,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 10,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर समोर आपण पाहणार आहोत वाशिम बाजार समितीचे बाजारभाव. तर वाशिम बाजार समितीमध्ये 9,100 रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमी दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त दर पाहायला गेलं तर 9,950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण चाळीसगाव बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. चाळीसगाव बाजार समितीमध्ये 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त दर आहे 9,000 रुपये. तर समोर परतूर बाजार समितीचे जर बाजारभाव जर पाहायला गेलं तर परतूर बाजार समितीमध्ये 9,600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 9,700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर हिंगोली बाजार समितीमध्ये पाहायला गेलं तर 9,600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 10,300 रुपये इतका दर मिळतो आहे. तर पुन्हा एकदा माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जेणेकरून आम्ही असेच नवीन नवीन शेती संबंधित व्हिडिओ या चॅनलद्वारे अपलोड करत असतो. तर शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की मी हळद बाजारभाव, कापूस बाजारभाव, तूर बाजारभाव, इतर पिकाचे सर्व बाजारभाव मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर पाहायला गेलं तर मला वाटते सर्वात जास्त भाव 9,000 जालना बाजार समितीमध्ये योग्य तो दर मिळतो आहे. तसंच सोलापूर बाजार समितीमध्ये सुद्धा 10,300 रुपये योग्य तो दर मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमची तूर विक्री असेल तर योग्य तो दर मिळू शकतो तुरीला. कारंजा बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर कारंजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर 10,375 रुपये योग्य दर मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे
की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नक्की फायदा होईल आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. धन्यवाद. जय हिंद.